अयोध्याच्या छोट्याशा गावामध्ये विद्यावती राहत होती। ती खूप मोठी राम भक्त होती। असंच ती दिवस रात्र रामजीची पूजा करून तिची सगळा वेळ घालवत असायची। तिच्या छोट्याशा झोपडीमध्ये जास्त काही नसायचं, पण तिने राम मंदिर बनवण्यासाठी काही पैसे जोडले होते, ज्याच्यावरती दामोदर दासची नजर होती। काय आई, एवढ्या सकाळी सकाळी अंगण का सजवत आहे? कोणी घरी येणार आहे का? ही कोणती विचारण्याची गोष्ट आहे का? माझा राम येणार आहे। तू ऐकलं नाहीस? सरकारने मंजुरी दिली आहे त्यांच्या मंदिर निर्माणाची। आता अयोध्या नगरी अगदी आनंदाने डुलेल। पूर्ण कलियुग त्रेतायुग बनेल। हे तर होण्यापासून राहिलं। वर्षानुवर्षांपासून चाललेल्या या भांडणामध्ये आता मला काही यायचं नाहीये। तसं एक गोष्ट सांगा। हो विचार, आता माझ्या अंगणामध्ये आलाच आहेस तर बोलूनच जा ना तू। या छोट्याशा झोपडीमध्ये वर्षानुवर्ष राहिलात तुम्ही। आता गावागावामध्ये सरकार घर बनवत आहे, तुमचं नाव सुद्धा त्या लिस्ट मध्ये आहेच आहे, तर मग या झोपडीमध्ये का राहत आहात? जेव्हा माझे प्रभू रामला एवढ्या वर्षांपासून छत नाही मिळालं, मी भला पक्क्या घरामध्ये राहून काय करणार? माझ्यासाठी ही झोपडीच खूप आहे। एक गोष्ट सांगू आई, वाईट तर नाही वाटणार ना? आता मी वयाच्या त्या जागेवरती पोहोचले आहे जिथे मला कोणाच्याच बोलण्याचं काहीच वाईट वाटत नाही। आई, तुमच्या आस्थामध्ये आणि माझ्या आस्थामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे। मला काही समजलं नाही दामोदर दास, तुला म्हणायचं काय आहे? आई, एका बाजूने तर तुम्ही प्रभू रामांना आपला देव मानतात आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतात की आमच्या रामाला छत नाही भेटला अजून, तर मग मी छताच्या खाली कस काय राहू शकते? देव तर आपल्या सगळ्यांमध्येच आहे ना। तुला भक्ती अजिबात समजणार नाही दामोदर, तू नादान आहेस। भक्ती आणि अंधविश्वासामध्ये खूप फरक असतो आई। माझं मानत असाल तर जे पैसे तुम्ही राम मंदिरासाठी जमा केलेत ना, ते पैसे कोणत्या तरी गरीबाला द्या, त्या बिचाऱ्याचं भलं होऊन जाईल। एवढं बोलून दामोदर दास विद्यावतीचा मजाक उडवून तिथून निघून गेला। दामोदर दास गेल्यानंतर विद्यावती पुन्हा एकदा राम नामचा जाप करू लागली। दुसऱ्या दिवशी विद्यावतीला समजलं खूप सगळे लोक राम मंदिर जाण्यासाठी तयारी करत होते। विद्यावती एका फळाच्या दुकानाकडे गेली आणि म्हणाली, मला 5 किलो बेर पाहिजेत, आणि हां, तुझ्या बागेमध्ये जेवढे काही झाडं आहेत, मला त्या झाडांचे फक्त गोड बोरच हवेत। मग तुला ते तोडायला खूप जास्त वेळ लागला तरीही चालेल। अरे मावशी, तुम्हाला बोरं खायची काय अचानक आवश्यकता पडली? अरे हे बेर मी माझ्यासाठी नाही, आपल्या लल्लासाठी घेऊन जाणार आहे। लल्ला? कोण लल्ला? तुमची तर कोणी संतानच नाहीये। अरे मी माझ्या राम लल्ला बद्दल बोलत आहे। रामजीने कशा पद्धतीने त्याचा भक्त शबरीचे उष्टे बेर खाल्ले होते? तर तुम्हाला काय वाटतं मावशी की प्रभू राम तुमचे उष्टे बोरं खातील? तू मला फक्त गोड बेर दे आणि तुझं काम कर। दुकानदार विद्यावतीला बघून मनातल्या मनात विचार करत म्हणाला, हे तर मला माहिती होतं की हे श्रीरामांचे खूप मोठे भक्त आहेत, पण मला हे नव्हतं माहिती की ही एवढी मोठी बुद्धू सुद्धा आहे की मला याचा फायदा उचलायला पाहिजे। आता मावशी, तुम्हाला एकदम बरोबर भाव लावतो। 1000 रुपये किलो आहे फक्त तुमच्यासाठी। काय? 1000 रुपये किलो? तुला नाही वाटत की तू जास्तच पैसे सांगत आहेस? मावशी, मी तुम्हाला एकदम निवडून गोड बोरं सुद्धा तर देणार आहे, आणि काय तुम्ही तुमच्या राम लल्लासाठी 1000 प्रति किलोचे बोरं सुद्धा नाही खरेदी करू शकत? मग तर तुमची भक्ती खोटी आहे। नाही, मी माझ्या राम लल्लासाठी 1000 तर काय 10,000 किलोचे पण बेर विकत घेऊ शकते। एवढं बोलून विद्यावतीने तिच्या झोळीमधून 10,000 रुपये काढून त्या दुकानदाराला दिले। त्या दुकानदाराने गोड बेर विद्यावतीला दिले।
विद्यावती त्या बेरला घेऊन मंदिराकडे जाऊ लागली, पण तिला माहित नव्हतं की तिचा पिछा एक माकड करत होता. विद्यावती एका नळाच्या समोर थांबून पाणी पिऊ लागली आणि तेवढ्यात त्या माकडाने त्या बेराला तिथून चोरलं. अरे, माझे बेर कुठे गेले? आता मी रामलल्लाला चढाव्यामध्ये काय चढवणार? किती कष्टाने मी 10,000 रुपयाचे बेर खरेदी केलते, आता तेही कोणीतरी चोरलं. विद्यावती उदास होऊन तिथेच बसली आणि तेवढ्यात एक पुजारी येऊन विद्यावतीला म्हणाला, काय झालं तुम्हाला मावशी? अशा प्रकारे उदास का बसलेला आहात? देवाच्या मंदिराच्या बाहेर उदास नाही बसत. आणि आता तर अयोध्या नगरीमध्ये खूप भव्य मंदिर बनत आहे. आपल्याला तिथे तर जायचंच आहे. आता तुम्हाला काय सांगू पुजारीजी, कशा पद्धतीचा घोर कलियुग चालू आहे. मी आपल्या रामलल्लासाठी काही बेर खरेदी केलते. एक माकड त्या बेराला चोरून घेऊन गेला. आता मी त्यांना चढाव्यामध्ये काय चढवणार? चिंता नका करू मावशी. देव हा प्रसादाने प्रसन्न नाही होत, तर की तो आपल्या भक्तांची भक्ती बघूनच प्रसन्न होत असतात. तुम्ही जाऊन देवाचे दर्शन करून घ्या. नाही पुजारीजी, मी प्रण घेतला आहे की जेव्हा राम मंदिरला छत मिळेल तेव्हाच मी मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करेल. एवढं बोलून विद्यावती उदास मनाने तिथून निघून गेली आणि पुन्हा तिच्या भक्तीमध्ये लीन झाली. काही दिवसानंतर मंदिर बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. जसं कसं मंदिर बनत चाललं होतं, विद्यावती तिच्या भक्तीमध्ये लीन होत चालली होती. एका दिवसाची गोष्ट आहे. विद्यावती बाजारामध्ये भाजी खरेदी करत होती. तेवढ्यात तिने पाहिलं की दामोदर दास त्या फळवाल्यासोबत काहीतरी बोलत आहे. तू तर खरंच त्या म्हाताऱ्या बाईला वेड्यात काढलं आहेस. त्या म्हाताऱ्या बाईकडून जे मी 10,000 रुपये कमवले होते त्यातले 5,000 रुपये तर मी तुम्हाला दिलेत ना. हो, पण सांगितलं तर मीच होतं ना तुला की ती म्हातारी बाई त्या रामाच्या भक्तीमध्ये एवढ्या प्रकारे पागल झालीये की ती काहीही करायला तयार होते. तेवढ्यात तिथे विद्यावती आली आणि म्हणाली, तुम्हा दोघांना लाज वाटायला पाहिजे. तुम्हा दोघांच्या आतमध्ये लाज नावाची कोणती गोष्ट आहे की नाही? एका देवाच्या भक्ताला तुम्हा दोघांना बुद्धू बनवताना दया नाही आली? बघा, जेव्हा मंदिर बनून तयार होईल ना, तेव्हा हे कलियुग संपवून जाईल आणि तुमच्यासारख्या लालची पापियांचा पण अंत होऊन जाईल. ए म्हातारी बाई, मी तुझ्या वयाचा मान ठेवत होतो आणि आता खूप झालं. याच्या पुढे एक शब्द नका बोलू, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. दामोदर दासने एवढंच म्हणालाही होता की तेवढ्यात तिथे एक सुंदर व्यक्ती आला. काय तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला हेच संस्कार दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या आईच्या वयाच्या बाईसोबत अशा प्रकारचा व्यवहार करतात? याच्या आधी की मी तुम्हाला काहीतरी बोलेल, तुम्ही तुमचा रस्ता निवडा. त्या युवकाच्या आवाजामध्ये माहित नाही असं काय होतं. तो दामोदर दास आणि दुकानदार तिथून घाबरून निघून गेले. तुम्ही माझ्यासोबत या आई, मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो. त्या युवकाने विद्यावतीला घरापर्यंत सोडलं. धन्यवाद बाळा, देव तुझं सगळं भलं करो. तू गळ्यामध्ये प्रभू रामचं लॉकेट घातलं आहेस. असं वाटतंय तूही राम भक्त आहेस. संयोगाने माझं नाव सुद्धा हनुमान आहे. आई, तुम्ही चिंता नका करू. रामाचं मंदिर खूप लवकरच बनत आहे. मी तुम्हाला रामाच्या दर्शनासाठी स्वतः घेऊन जाईल. आजपासून तुम्ही मला तुमचा पुत्रच समजा. एवढं बोलून तो सुंदर युवक तिथून निघून गेला आणि विद्यावती पुन्हा एकदा राम भक्तीमध्ये लीन झाली आणि राम नामाचा जप करू लागली. काही दिवसानंतर विद्यावतीने टीव्हीवरती बातमी ऐकली की रामजीचं मंदिर बनून तयार झालं आहे आणि सगळी लोक एकत्र रामललाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाऊ लागले. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. ओ मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग
विद्यावतीने याच दिवसासाठी पहिल्यापासूनच तयारी केली होती. तिने फळं पहिल्यांदाच खरेदी केलते. विद्यावती तिच्या घरामधून बाहेर निघणारच होती की तेवढ्यात दामोदर दास काही गुंडांसोबत विद्यावतीच्या घरी आला. दामोदर दास, तू इथे काय करतोयस? इथून निघून जा. मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. मला सुद्धा तुझा चेहरा बघायचं काही शौक नाहीये. म्हातारी बाई, खरं तर ह्या जागेवरती जी तू झोपडी बनवलीये ती झोपडी तुझी नाही तर माझी आहे. लवकरच मी ही झोपडी तोडून मी माझं घर बनवणार आहे. हे तू कसं बोलत आहेस? माझी ही जमीन वडिलोपार्जित आहे. की तुझ्याकडे ह्याचे कागदपत्र आहेत का? जर नाहीत तर इथून निघून जा, नाहीतर मी तुझी तक्रार करेल पोलिसांकडे. पोलिसांमध्ये तक्रार तुम्ही जरूर करा आणि त्यांना सांगा की दामोदर दासने तुमच्या झोपडीला तोडून टाकलंय. एवढं बोलल्यानंतर दामोदर दासच्या माणसांनी झोपडीच्या आतमध्ये तोडफोड करायला सुरुवात केली. काही वेळानंतर विद्यावतीची झोपडी जमीनदोस्त झाली. दामोदर दास हसत हसत विद्यावतीकडे बघत म्हणाला, जाऊन आता राम मंदिरातच राहा. किती वेगळी गोष्ट आहे ना बाई की तुमच्या रामलल्लाला तर छत भेटली, पण तुझं छत तुझ्यापासून हिसकावून घेतलं गेलं. बघू तुमचे रामलल्ला तुम्हाला छत देऊ शकतात की नाही देऊ शकत. एवढं बोलून दामोदर दास तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर तो सुंदर युवक विद्यावतीकडे आला. रडू नका आई, मी आलो आहे ना, सगळं नीट होऊन जाईल. चला, मी तुम्हाला रामलल्लाच्या दर्शनासाठी राम मंदिरात घेऊन जातो. आता प्रभू श्रीरामच आपल्या दोघांचा मार्ग प्रशस्त करतील. तुला नाही माहित माझ्यासोबत काय झालं. हे बघ, यांनी माझ्या झोपडीसोबत काय केलं. माझं छत हिसकावून घेतलं. काही गोष्ट नाही आई, तुम्ही तुमची समस्या रामलल्लांना सांगा. मला विश्वास आहे की ते तुमच्या समस्याचं समाधान अवश्य करतील. सुंदर युवक विद्यावतीला राम मंदिरामध्ये घेऊन गेला. आतमध्ये जाताच विद्यावतीची डोळे तिथला प्रसाद बघून विश्वास करत नव्हती की तिने पाहिलं की प्रसादाच्या रूपामध्ये तिने तेच बेर ठेवलेले होते की काही दिवसांपूर्वी चोरी झाले होते. हे बेर तर तेच आहेत जे काही दिवसांपूर्वी चोरी झालेले होते. हे इथं कसे आले आणि हे सगळे बेर झुटे कसे झाले? असं वाटतंय हे बोरं प्रभू श्रीरामांनी स्वतः खाल्ले आहेत आई. त्यांनी तुमच्या भक्तीला स्वीकार केलं आहे. तेवढ्यात विद्यावतीने पाहिलं की प्रसादामध्ये तिचे 10,000 की तिने त्या दुकानदाराला दिले होते तेही ठेवलेले होते. अरे, हे तर तेच 10,000 रुपये आहेत ज्यातून मी रामलल्लासाठी बेर खरेदी केले होते. विद्यावतीने एवढं म्हणालीच होती की तेवढ्यात एक चमत्कार झाला. बघता बघता विद्यावतीने स्वतःला सुंदर पुरुषासोबत जमीनदोस्त झालेल्या झोपडीमध्ये पाहिलं. विद्यावती त्या सुंदर युवकाकडे बघत म्हणाली, तू कोण आहेस? विद्यावती एवढी म्हणालीच होती की तेवढ्यात त्या सुंदर युवकाचं रूप एक विशाल वानरामध्ये परिवर्तित झालं. तो कोणी दुसरा नाही, तो एक स्वतः हनुमानजी होते. तुम्ही तर प्रभू रामजीचे दास श्री हनुमानजी आहात. मी धन्य झाले. तुमचे दर्शन घेऊन मला असं वाटत आहे की मी स्वर्गामध्ये आहे. हो माते, मीच आहे प्रभू श्रीरामांचा दास पवनपुत्र हनुमान. मला स्वयं श्रीरामांनी तुमच्याकडे पाठवलं होतं तुमच्या सहायता करण्यासाठी. असं कसं होऊ शकतं की रामलल्लांना छत भेटेल आणि तुमचं छत नसणारच? बघता बघता विद्यावतीची जमीनदोस्त झालेली झोपडी एक सुंदर हवेलीमध्ये परिवर्तित झाली. प्रभूंचा हा पण आदेश होता की तुमच्यासोबत ज्या लोकांनी दुर्व्यवहार केला आहे त्याच्यासाठी त्यांना दंडित केलं जाईल. नाही, त्यांच्याकडून मी देवाकडे क्षमा मागते. हनुमानजी, ते नादान आहेत, त्यांना क्षमा करून टाका. दामोदर दास आणि तो दुकानदार बाहेरच उभे होते. झोपडीला हवेलीमध्ये परिवर्तित होताना बघत ते दोघेही आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर हनुमानजीला बघून ते लगेचच त्यांच्या चरणी गेले. मला क्षमा करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला पण क्षमा करा, मी ईश्वराला कधी समजूच नाही शकलो. तुम्हाला आईने क्षमा केलं आहे, त्यामुळे तुम्ही याच्यानंतर माझ्या आईच्या जवळपास पण दिसू नकात. आता माझी जाण्याची वेळ झाली आहे आई.
मला दुसऱ्या भक्तांची सहायता करायची आहे. तुम्ही तुमच्यावरती लक्ष ठेवा. जय श्रीराम. जय श्रीराम. एवढं बोलल्यानंतर हनुमानजी तिथून अदृश्य झाले आणि विद्यावतीने स्वतःला मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीसमोर उभं पाहिलं. विद्यावती आजही भक्तीमध्ये लीन असते आणि राम नामाच्या जापासोबत तिचं आयुष्य सुखी सुखी व्यतीत करत आहे.